ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि आपण चर्चा करतोय विमा उतरवण्यापूर्वी या विषयावरती चर्चा करणारच आहोत. पण पहिल्यांदा फोन घेतोय आपण आर.डी. पाटील यांचा मुंबईवरून. पाटील, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. हा, आता जे LICची आपली पॉलिसी आपण म्हणजे मॅच्युरिटी व्हॅल्यूवर आपण पैसे भरतो नाही ना. हॅलो. हा हा. तर आता ज्या नवीन पॉलिसी बजाज अलायन्स वगैरे त्यांचं 3 वर्षासाठी प्रीमियम आहे, तर ते कसं काय? हा प्रकार जो आहे युलिप प्लॅन म्हटलं जातं. हा, युलिप प्लॅन बरोबर. त्या ह्याच्यामध्ये तुमच्या मार्केटवरती पैसा अवेलेबल असतो. म्हणजे तुमचं मार्केट जसं वाढत जाईल तसं तुमचं प्रीमियम, तुमचे इन्कम हे वाढत जाईल, तुमचं अमाऊंट वाढत जाईल. बरोबर. आणि मार्केट जर कमी झालं तर त्याचं अमाऊंट कमी होत जाईल. ओके. तर त्यावेळेस आपण हे ठरवायला पाहिजे की मी मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्ट करायचा आहे की मी मॅच्युरिटीसाठी आणि ह्याच्यासाठी पैसा इन्व्हेस्ट करायचा आहे. पण हा पण एक इन्शुरन्सचाच भाग झाला. इन्शुरन्सचाच एक भाग आहे, परंतु ते टोटली डिपेंड मार्केटवरती. थोडक्यात जॅकपॉट. म्हणजे एकदा मार्केट वर गेलं तर मार्केट वरती गेलं तर पैसा वरती जाईल, म्हणजे तुमचं अमाऊंट वाढत जाईल. जर मार्केट खाली आलं तर तुमचे युनिट्स कमी होतात आणि तुमचे पैसे कमी होतात. पण मग अशा बहुतेक कंपन्या आहेत अशा प्रकारचे इन्शुरन्स देतात. सगळ्या प्रायव्हेट कंपनी ह्या मार्केट बेस्ड प्लॅन्सच आहेत. त्यामुळे ते आता तुम्ही स्वतः ठरवायला पाहिजे की मी मार्केटमध्ये जायचंय की मी स्वतः रिस्क कव्हरीमध्ये जायचंय. पण मग ह्याच्यात पण अनेकदा फसवणूक वगैरे होत असेल, कारण होऊ शकते. कारण हे जे एजंट जे असतात हे मार्केटमध्ये म्हणजे पैसा घेण्याकरता याच्यामध्ये तुम्हाला काही सांगत असतात. तर तुम्हाला कुठपर्यंत ते पटतंय, मार्केट काय आहे किंवा तुमचे युलिप प्लॅन म्हणजे काय हे तुम्ही समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. थोडक्यात मार्केट बद्दल त्याची माहिती असणं पूर्ण माहिती गरजेचं पाहिजे. तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे तरच तुम्ही ह्या पॉलिसीला जायला पाहिजे. पण प्रसाद, या व्यतिरिक्तही अनेक म्हणजे नॉर्मल आपण इन्शुरन्स काढतो त्याच्यातही अनेक फसवणुकीच्या गोष्टी घडत असतील, तर असे काही केसेस आहेत का? हो, आताच मध्यंतरी आमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाची एक केस आलेली आहे. एका पॉलिसी होल्डरनी 5 वर्ष 2002 साली पॉलिसी काढली. 4 वर्ष त्यांनी टर्म दिली होती. 2006 साली ती पॉलिसी मॅच्युअर्ड होऊन 2007 साली पहिला त्यांना हप्ता मिळणार होता. तर ज्यावेळेस 2007 साली पहिला हप्ता घेण्यासाठी त्यांच्याकडे गेले त्यावेळेस त्यांना सांगितलं गेलं की आमची चुकी झालेली आहे, तुमचा प्रीमियम 11,730 नसून 13,890 रुपये आहे. तो जो पाठचा जो प्रीमियम आहे 2,000 रुपये तो विथ इंटरेस्ट तुम्ही पे करा. अरे बापरे. तर त्यांनी सांगितलं माझी चुकी नाहीये, तर माझी चुकी नाही तर मी इंटरेस्ट का पे करू. तर त्यांनी सांगितलं ही चुकी जरी तुमची नसली तर आम्ही इंटरेस्ट वेव करतो, परंतु तुम्हाला म्हणजे जो बॅकलॉग आहे तुम्हाला भरावा लागेल. त्यांनी सांगितलं मी भरणार नाही. त्यांनी सांगितलं का नाही भरणार, कारण तुमचे पॉलिसी डॉक्युमेंट जे आले त्याच्यामध्ये पण हाच प्रीमियम आलेला आहे, तर मी भरू शकत नाही. त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्हाला मी 3 मार्ग देतो. एक तर तुमची सम एश्योर्ड कमी करा, नाहीतर तुम्ही पॉलिसी सरेंडर करा, अदरवाईज जे आम्ही तुम्हाला पैसे देतो तुम्ही परत घ्या. म्हणून ह्या व्यक्तीने IRDA मध्ये कंप्लेंट केली. IRDA मध्ये कंप्लेंट केल्यानंतर IRDA ने त्यांना पहिलं उत्तर दिलं की हरकत नाही, तुम्हाला जर हे मान्य नसेल तर तुम्ही कंझ्युमर कोर्टात, ओम्बड्समन मध्ये किंवा सिव्हिल कोर्टामध्ये कंप्लेंट करा. प्रसन्न, मला वाटतं आता आपण जे दाद बद्दल बोलतो म्हणजे ह्याच्या पुढची स्टेप की ह्याच्यावरती कसं मार्ग काढायचा आपण ह्याच्याबद्दल अजूनही बोलणार आहोत. पण आपल्याला एक प्रश्न येतोय भूषण बेवले यांचा नंदुरबारवरून. भूषण, आपला प्रश्न विचारा. मॅडम, मला हे विचारायचं होतं की LIC सोडून जे इतर कंपन्या आता प्रायव्हेट कंपन्या मार्केटला आल्या आहेत तर त्यामधली गुंतवणूक किती सुरक्षित आहे मॅडम? जसं आता प्रायव्हेट कंपन्या आहे घोषित करून देतात की डुबलाय भावा, की जसं सत्यम सारखा प्रॉब्लेम आला तर तसं या कंपन्यांमधली इन्व्हेस्टमेंट किती सुरक्षित आहे भावा आमची, हे विचारण्यासाठी केलं होतं मॅडम. रिसेशनच्या काळामध्ये कुठच्याही कंपनीची तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही, कारण ह्या कंपन्या आज आहेत उद्या आहेत त्याची गॅरंटी नाही. पण ह्याचा IRDA त्याची तुम्हाला गॅरंटी देते. तर त्याविषयी तुम्ही चौकशी IRDAशी कॉन्टॅक्ट करून जर तुम्ही केलात तर तुमचा त्याचा जास्त फायदा होऊ शकेल. आपण पुढचा प्रश्न घेतोय सुदर्शन कुलकर्णी यांचा औरंगाबादवरून. सुदर्शन, आपला प्रश्न विचारा. नमस्ते सर, मी सुदर्शन बोलतो औरंगाबादवरनं. माझ्याकडे काल मॅक्स न्यूयॉर्क लाईफ कंपनीचे एक विमा एजंट आले होते. त्यांनी सांगितले की लहान मुलासाठी स्मार्ट स्टेप्स प्लस म्हणून योजना आहे, जिच्यामध्ये विमा जो उतरवतो त्याचा मृत्यू झाल्यास सम एश्योर्ड भेटतं फॅमिलीला आणि पुढचा सगळा पैसा कंपनी पे करते आणि मॅच्युरिटी बेनिफिट भेटतं. तर अशी कुठल्या प्रकारची पॉलिसी अस्तित्वात आहे का? हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्याकडे जे एजंट आलेले आहेत त्या एजंटकडनं पूर्णपणे तुम्ही त्यांची माहिती घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतरच ही पॉलिसी घ्यायला पाहिजे. त्याच्याकडे काय जर त्यांचे जे काही पेपर्स असतील किंवा त्यांच्याकडे काय जर राईटअप असेल
तो राईट अप वाचणं आणि त्याच्यानंतर तिकडे जाणं हे उत्तम आहे. बरोबर आहे. टोटल पूर्णपणे आधी पेपर जे असते पेपरचे पडताळून ते नीट पहा, पडताळून व्यवस्थित घ्यावेत त्याची व्यवस्थित पडताळणी करून मगच पुढे जा थोडक्यात. आपण पुढचा प्रश्न घेतोय काशीनाथ जाधव यांचा मुंबईवरून. काशीनाथ, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार साहेब. हा काशीनाथ. हा नमस्कार साहेब. नमस्कार. हा आत्ताच तुम्ही सांगितलं की मुलांसाठी, लहान मुलांचा जो आहे तो शक्यतो त्यांचे पालक जे मोठे असतात त्यांचा विमा उतरवला तर बेनिफिट मिळेल. हे तुम्ही एक चांगली आम्हाला म्हणजे माहिती दिली, त्याबद्दल आपले आभार. त्याचप्रमाणे माझा असा प्रश्न आहे की एकाच LIC मध्ये, एकाच ब्रँच मध्ये 7 ते 8 प्रकारच्या माझ्या पॉलिसी आहेत. तर मॅच्युरिटी नंतर किंवा समजा सडनली ऍक्सिडेंट झाला तर ऍक्सिडेंटला डबल बेनिफिट मिळतं. तर त्याची मॅच्युरिटी संपूर्ण मिळते की एकाच ठिकाणच्या पॉलिसी असल्यामुळे आणि एकाच ब्रँच मध्ये असल्यामुळे मॅच्युरिटी पूर्ण मिळते की एकाच ठिकाणच्या असल्यामुळे त्या कमी कमी कट होतात? याच्यामध्ये म्हणजे पॉलिसी किती जी आहे त्याला महत्व आहे. कुठच्या ब्रँचमध्ये किंवा कशी पॉलिसी आहे त्याला महत्व नाहीये. तर तुमची जी पॉलिसी कुठची आहे ते पॉलिसी असणार, त्याचा रिस्क कव्हर किती आहे हे बघून पूर्ण मॅच्युरिटी म्हणजे डेथ बेनिफिट मिळतो. त्याच्यामध्ये एका ब्रँचमध्ये की 10 ब्रँचमध्ये त्याला काही प्रश्न नाही, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. संदीप मेतकर यांचा फोन येतोय नाशिकवरून. संदीप, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. हा संदीप. हा, आम्ही दर वर्षाला एक मनी बॅक एक विमा बोलायची 1 लाखाची पॉलिसी घेतली. ती आपण 5 वर्ष कंटिन्यू केली तर ते उत्तम आहे का? काही एखादी 5-5 लाखाच्या 2 पॉलिसी घेतल्यात, कारण की ते 4 वर्ष आणि 5 वर्ष पैसे भेटणार असतात आपल्याला. संदीप, प्रश्न पुन्हा विचाराल का? विमा बोल आणि मनी बॅक पॉलिसी ना, हा, ते आपण दरवर्षी एक करून आणि 5 वर्ष घेतल्या किंवा मग एकाच वर्षी 5-5 लाखाची एक पॉलिसी घेतली, ते उत्तम आहे का? असं स्टेप बाय स्टेप घेतलेलं उत्तम आहे? स्टेप बाय स्टेप घेतले तर तुमचा प्रीमियम वाढत जातो, कारण जसं तुमचं वय वाढतं तसं तुमचा प्रीमियम वाढतो. तर त्यावेळेस तुम्ही हा विचार करायला पाहिजे की माझं प्रीमियम थोडा वाढला तरी चालेल की मी एकत्रच प्रीमियम भरून माझं प्रीमियम थोडा कमी राहिलं तर चालेल. तर हा विचार तुम्ही प्रत्येकाने करायला पाहिजे. प्रसाद, कुठेतरी प्रीमियमचा विचार करणं गरजेचं आहे, कारण तो आपल्याला कुठेतरी भरायचा असतो. त्यामुळे ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. टॉक टाइम मध्ये आता आपण ब्रेक घेणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.